नमस्कार मित्रांनो, विण दोघांतीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खूप छान आणि रंजक वळण बघायला भेटणार आहे. आजच्या भागात सुरुवातच होते स्वानंदी आणि तिच्या आईपासून. स्वानंदी तिच्या आईला प्रेमाने समजत असते की अधीरानं तिला मुद्दाम पाडलं नाही. हा फक्त गैरसमज आहे. पण मंदाकिनी तिचं पुराण लावून धरते आणि जुन्या गोष्टी उकरून काढते. ती म्हणते की जेव्हा अधीरा पडली होती तेव्हा तर मला थेट पोलीस स्टेशनमध्ये टाकण्याची भाषा चालू होती. त्यावर स्वानंदी आईला शांत करत म्हणते की उगाचच जुन्या गोष्टी उकरून काढू नकोस. तिने असं काहीही केलेलं नाही, तू काळजी नको करू, मी जेवण बघते असं सांगून स्वानंदी तिथून निघून जाते. इकडे समर आणि आनंद ऑफिसमध्ये बसलेले असतात. समर आनंदजवळ तक्रार करत असतो की अशा कशा आहेत या, मला एक फोनसुद्धा करू शकत नाहीत का. त्यावर आनंद त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की अरे आई पडली आहे ना, मग ती घाईघाईत निघून गेली असेल. पण समर चिडतो की फोन करायला किती वेळ लागतो. आनंद त्याला मिश्किलपणे म्हणतो की मग तूच कर ना फोन. तेव्हा समर बोलतो की आमचा अबोला चालू आहे ना, मी कसा फोन करू. हे ऐकून आनंदला हसू येतं आणि तो म्हणतो की तुमचा अबोला चालू आहे तर त्यांना पण वाटलं असेल ना की अबोला आहे म्हणून त्यांनी केला नसेल. पण समर म्हणतो की मेडिकल इमर्जन्सी आहे ना. आनंद समरला चिडवतो की तू असा चिडतोस ना तर खूप क्यूट दिसतो, पण एक काम कर ना, तू थेट तिच्या आईला फोन कर ना. समर ही कल्पना पटते. आनंद घे टाळी म्हणतो, पण समर टाळी न घेताच फोन उचलतो. त्यावर आनंद बोलतो की कुचकट कुठला. इकडे मंदाकिनीला समोर फोन करतो. मंदाकिनी समोरचा फोन बघून विचार करते की आता समररावांचा फोन कसं काय आला. ती फोन उचलून जावाई बापू म्हणत बोलते. समर तिची विचारपूस करतो आणि स्वानंदी कुठे आहे विचारतो. मंदाकिनी म्हणते की ती तर आली आहे, पण मी तिला म्हटलं होतं की तू कशाला धावपळ करत आलीस, इथे बाकी सगळे आहेतच. पण ती म्हणाली नाही. समर मग आदिराच्या वतीने मंदाकिनीची माफी मागतो आणि सांगतो की तिचा मोठा भाऊ आहे ना. त्यानंतर समर स्वानंदीकडे फोन द्यायला सांगतो, पण मंदाकिनी बहाणा करते की ती बाहेर बाबांशी बोलते आणि स्वानंदीला फोन न देताच फोन ठेवून देते. स्वानंदी तिथे येऊन विचारते की कुणाचा फोन होता. तेव्हा मंदाकिनी खोटं सांगते की क्रेडिट कार्डवाल्यांचा फोन होता. स्वानंदी आईला काहीतरी खायला देते. मंदाकिनी उठून स्वयंपाकघरात जायला लागते. तेव्हा स्वानंदी तिला थांबून आराम करायला सांगते आणि मीच स्वयंपाक करते असं सांगते. पेन किलर घेतल्यामुळे तोंड कडू झालं आहे म्हणून मंदाकिनी चमचमीत काहीतरी बनवायला सांगते. इकडे समरला खूप आठवण येत असते. त्याला तिचे डोळे आणि जुने क्षण आठवतात. तो स्वतःशीच विचार करतो की मी उगाचच ताणून धरतोय का. फोन केला तर ती गडबडीत असेल, पण मी राजवाड्यांसारखं शहाण्यासारखं वागायला हवं. समर फोन करतो, पण फोन मंदाकिनीकडे असतो. मंदाकिनी समरचा फोन कट करते. समर पुन्हा फोन करतो, ती परत कट करते. तिसऱ्यांदा फोन आल्यावर मंदाकिनी पुन्हा कट करते आणि सुष्मिताने शिकवल्याप्रमाणे पटकन आलेले सगळे कॉल्स डिलीट करून टाकते, जेणेकरून स्वानंदीला काहीच कळणार नाही. इकडे स्वानंदी किचनमध्ये भाजी चिरत असताना तिचे बाबा तिथे येतात. बाबा तिला मदत करायला जातात आणि म्हणतात की तू माहेरी आल्यावर तुझ्या डोक्यावर सगळं काम पडतं. स्वानंदी हसते. बाबा विचारतात काय झालं, तर स्वानंदी सांगते की तुम्ही अगदी राजवाड्यांसारखेच बोलतायत. ते सुद्धा असंच म्हणतात की काम काम काम. आजारी पडणार स्वानंदी. बाबांच्या लक्षात येतं की स्वानंदी मॅडमवरून थेट स्वानंदी असं नाव आलंय. बाबा तिला विचारतात की प्रेमात पडलीस ना. स्वानंदी हो म्हणते. मग ती सांगते की आमचा अबोला चालू आहे आणि त्यांनी मला फोनही केला नाही. बाबा तिला समजवतात की प्रेमात पडल्यावर असा इगो आणायचा नसतो, तू फोन कर. बाबा गाणं म्हणायला लागतात आणि सिनेमाचं नाव विचारतात. तितक्यात रोहन आणि आदिराही तिथे येतात. स्वानंदी पतंगा सिनेमाचं नाव सांगते. बाबा रोहन आणि आदिरा स्वानंदीची मस्करी करतात. बाबा गाणं गातात, बिन तेरे दिन कभी गुजरता नहीं, वक्त गुजरता नहीं, क्या यही प्यार है. आणि रोहन आदिराला घेऊन तिथून निघून जातात. रोहनही जोरात बोलतो की हा यही प्यार है असं म्हणतो आणि सगळे हसायला लागतात. तर स्वानंदी लाजत राहते. तिकडे समर स्वानंदीच्या फोनची वाट बघत असतो आणि विचार करतो की आधी फ्रेश होतो आणि मग फ्रेश मूडमध्ये फोन करतो. तो फ्रेश व्हायला जातो तेवढ्यात मल्लिका त्याच्या रूममध्ये येते. त्याच वेळी स्वानंदीचा फोन येतो. मल्लिका फोन बघते आणि पटकन कट करते. स्वानंदी विचार करते की यांना एवढा राग आला आहे का. ती पुन्हा फोन करते. मल्लिका परत कट करते. मल्लिका पटकन फोनचं साऊंड सेटिंग कमी करते. कॉल डिलीट करून टाकते आणि समर बाहेर येण्याच्या आत फोन स्विच ऑफ करून पळून जाते तिथून. समर बाहेर येतो आणि फोन बघून विचार करतो की ती गडबडीत असेल. सारखे कॉल्स तर केले तर चिडेल म्हणून तो फोन बाजूला ठेवतो. दोघेही एकमेकांची आठवण काढत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी समर उठतो तेव्हा फोनची बॅटरी लो असते. तो फोन चार्जिंगला लावतो आणि स्वानंदीचे खूप मिस कॉल्स आलेले असतील असं वाटून बघतो, तर एकही कॉल नसतो. तितक्यात आजी तिथे येते आणि बोलते की पिंट्या, नंदूशी बोलणं झालं का असं विचारते. समर नाही म्हणतो. आजी त्याला फोन करायला सांगते, पण समर सांगतो की बॅटरी लो आहे आणि चार्जिंगला असताना फोनवर बोलत नसतो.
मग आजी स्वतःच्या फोनवरून स्वानंदीला कॉल करते आणि स्पीकरवर टाकते. स्वानंदी फोन उचलते आणि आजीला गुड मॉर्निंग बोलते. स्वानंदी विचारते की राजवाडे निघाले का. समर आजीला खुणकावून सांगत असतो की सांग की मी गेलो आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी लगेच काळजीने विचारायला लागते की त्यांनी आज काही काढा घेतला का, नाश्ता केला का, आल्याचा चहा घेतला का. त्यांना खोकला येतो ना, म्हणून आल्याचा चहा हवा असतो. साखर जास्त घातली नाही ना. स्वानंदीची ही काळजी ऐकून समरला आतून खूप बरं वाटतं. आजी तिला फिरवते की नवऱ्याची केवढी काळजी. स्वानंदी लाजते. आजी तिला लवकर यायला सांगते. स्वानंदी सांगते की ती आधी मंदिरात जाणार आहे आणि तिथून थेट ऑफिसला आणि मग घरीच येईल. आजी सांगते आय मिस यू. स्वानंदीसुद्धा आय मिस यू टू म्हणते. कॉल ठेवल्यावर आजी समरला चिडवते आणि मारत म्हणते की तुम्ही नवरे ना अकलेचे कांदे असतात. एवढे सोन्यासारखी बायको मिळाली आहे आणि तू काय रे असा आबोला धरून बसलायस. तिकडे जाऊन सगळे राग मिटवून टाक, नाही तर छडीने फटकेच देईल. शेवटी स्वानंदी मंदिरात जाते. ती देवाला नमस्कार करते आणि घंटा वाजवण्यासाठी हात वर करते. तितक्यात समर तिथे येतो आणि तिच्या हातावर हात ठेवून दोघांच्या हातांनी ती घंटा वाजवतो. स्वानंदी अत्यंत आश्चर्याने आणि प्रेमाने समरकडे बघतच राहते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आता समर स्वानंदीमधील हा अबोला संपून यांच्यात पुन्हा प्रेम फुलणार का, हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर आता थोडे सबस्क्रायबर बाकी आहेत पूर्ण व्हायला. तर सबस्क्रायबर बाकी आहेत म्हणून प्लीज आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.